आहे डे 2. आम्ही इथेच तिरुपती तिरुमालामध्ये फिरणार आहोत. काही काही लोकेशन्स आहेत, मंदिरं आहेत, ती बघणार आहोत. आणि ॲक्च्युली आम्हाला काल रात्री खूप उशीर झाला, म्हणजे आम्ही 5ला वगैरे हॉटेलला पोहोचलो, कारण की बराच आम्हाला दर्शनाला वगैरे पण उशीर झाला. त्याच्यामुळे आम्ही आज थोडंसं लेटच उठलो. त्याच्यामुळे आता वाजलेले आहेत 1 वाजला आहे आणि आम्ही आता निघतो आहे बाहेर फिरण्यासाठी. वाटेतच कुठेतरी जेऊ. सगळेजण चालत आहेत. गाड्या होत्या वेगवेगळ्या. आज आमची एकच मोठी बस आहे. सहज आम्ही एकत्र बसलेला आहोत. आम्ही सगळेजण बसलेलो आहोत बसमध्ये आणि आम्ही आता चाललोय. कुठे चाललो? आपलं फर्स्ट स्टॉप काय आहे? पद्मावती टेम्पलला आम्ही चाललोय. ये, अरे चिअर अप करा काहीतरी, उठा. मी लोकेशनला पोहोचलोय. कोणतं तरी टेम्पल आहे, कपिलेश्वर वारी टेम्पल म्हणून आहे. तिकडे आलोय आम्ही. टेम्पल आहे, छान आहे, डोंगराच्या खाली सुंदर आहे वातावरण. इथे अजिबातच पाऊस नाहीच आहे. सुंदर आणि छान मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ फोटोग्राफी करायला अलाव नाही आहे, पण इकडे खूप सुंदर असं सीन आहे. तुम्हाला मी दाखवतो. खूप सुंदर वाटते बघा. छान पाणी, शांत आणि खूप सुंदर. पाण्यामध्ये जाते पाय बुडवायचं. खूप छान आहे. पावसात छान धबधबा सुद्धा सुंदर वाटते. हे सगळे सुद्धा आलेले आहेत पाय बुडवायला. मांडणं वगैरे ह्या मंदिरातून निघतोय आहे इथे. मांगी मी आता ह्या मंदिरातून बाहेर निघतोय. आम्ही आता दुसऱ्या मंदिरात जाणार. त्याच्या अगोदर आम्ही सगळ्यांनी असं ठरवलं की आम्हाला खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही जेवू. हे मंदिर खूप छान आहे. इथली मंदिरं खूप सुंदर असतात. म्हणजे इकडचं जे आर्किटेक्चर म्हणा किंवा त्यांनी जे नक्षी केलेली आहे ही अतिशय सुंदर टेम्पल्स असतात. ही साऊथ टेम्पल. सो इथे जर साऊथला तुम्ही येणार असाल तर स्पेशली मंदिरं बघण्यासाठी या, कारण की खरंच खूप सुंदर मंदिरं असतात त्यांची. बाहेर फिरायला आल्यावर सगळ्यात बेस्ट पार्ट असतो हाच. आंबे, काकडी, आवळे, खूप मस्त मस्त काय काय आहे. एक गोड दे मला. मस्त आंबट गोड बेस्ट. हॅलो, हे आहे तिरुपतीमधलं इस्कॉन मंदिर. हे ना साऊथ इंडियन टेम्पल थीममधलं आहे मंदिर. खूप सुंदर आणि छान आहे. जर तुम्ही तिरुपतीला जात असाल तर नक्की या इस्कॉन टेम्पलला व्हिजिट करा. तिकडचं जे बांधकाम आणि त्यांचं जे नक्षीकाम आहे ना, ते खास बघण्यासाठी जा, कारण की इथलं खूप सुंदर त्यांनी वर्क, प्रत्येक डिटेलिंग केलेली आहे. मग तुम्ही पिलरची बघा, सिलिंगची बघा किंवा जाळी वर्क बघा. खूप छान आणि सुंदर वर्क केलेलं आहे. आम्ही चाललो आहे सगळे दर्शन घेण्यासाठी. आणि हे बघा, तुम्ही जाळी वर्क बघू शकतात. शांत छान प्लेस आहे. त्यांनी ना सिलिंगला पण खूप छान डिटेलिंग केलेली आहे. आणि जे पिलर्स तुम्हाला दिसत आहेत ना, तिथे विष्णूचे 10 अवतार त्यांनी कार्विंग केलेले आहेत. त्यामुळे प्रत्येक डिटेलिंग त्यांची बघण्यासारखी आहे. सो येस. आणि
टेम्पलमधून निघालेलो आहोत आणि टेम्पलच्या मध्ये असं थोडंफार शॉपिंगचं वगैरे आहे ते आम्ही सगळ्या थोडीफार शॉपिंग केले, खायचं वगैरे. ते स्टॉल्स वगैरे पण आहेत, आत पण आहेत आणि बाहेर पण आहेत, तुम्हाला काय खायचं वगैरे असेल तर. आम्ही आता 3rd लोकेशनला पोचलेलो आहोत. झू आहे इथलं, पण त्या अगोदर आम्ही जेवणार आहोत. झूमध्येच रेस्टॉरंट आहे. सो आम्ही असं विचार करतो, आता की 2:30 वाजलेले आहेत आणि सगळ्यांना खूप भुका लागलेल्या आहेत. सो आता आम्ही जेवतो पहिले आणि मग झू बघू. जेवायला बसलेलो आहेत. हॉटेलचं नाव आहे वनम रेस्टॉरंट म्हणून आहे. हे झूमध्येच आहे रेस्टॉरंट. साऊथ इंडियन आहे आणि चायनीज वगैरे आहे. राईस आलेला आहे, बघू शकता. हा फ्राईड राईस आहे जो आम्ही मागवला आहे. लिटरलीचा तिखट फोडणीचा भात आहे, पण ठीक आहे, चांगला लागतो आहे. ऑल ओव्हर टेस्ट चांगलं आहे. आलेले आहेत नूडल्स, दिसायला छान दिसत आहेत. बघू छान आहे ते, ठीक आहे, मला मग खाऊ शकतो. आमचं जेवण वगैरे झालं आहे. आता आम्ही झू बघायला चाललो आहे. थोड्या वेळाने ते बंद होईल असं सांगतात, पण आता आम्ही आलो आहे तर जरा बघतो आहे बंद आहे की चालू आहे. तर इथेच आणि इथे एंट्री आहे. आता तिकिटाला थोडीशी गर्दी आहे, बघूया. सगळेजण थांबले आणि राजमावशांची गेले तिकीट घेण्यासाठी. हे आता बग्गीमधून जाणार आहोत, त्याच्याच आम्ही बांधतोय बॅच, कारण की खूप ऊन आहे त्याच्यामुळे आम्ही बग्गीमधून राईड करायचं असं ठरवलं. सगळेजण बग्गीमध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही आता चला राईडला. एका बग्गीमध्ये 10 जण बसतात. 70 रुपये अडल्टचं तिकीट आहे आणि 50 रुपये लहान मुलांचं तिकीट आहे. वाव नानी, तुम्ही नेक्स्ट बग्गीमध्ये या. ट्रॅफिक जाम झालेली आहे. अण्णा चल पुढे. ट्रॅफिक जाम. ओय जा बसा. ओय तिकडे बघा ना. ओय तिकडे बघा. ए गाईज पुढे बघा. हाय गाईज, वेलकम टू माय चॅनल. इथे खायला प्यायला आहे टेन्शन. वेगवेगळे बग्गी स्टेशन्स आहेत जिकडे आपल्या प्रत्येक स्टॉपला ते थांबवतात. आता आम्ही मोर म्हणजे पक्ष्यांच्या एरियामध्ये आलोय. दिसेल का माहिती नाही, इकडे पांढरा मोर आहे, पिंजऱ्यातच आहे. त्यानंतर इकडे आहे आपले नॉर्मल मोर आहेत. खूप जास्त जाळी असल्यामुळे तेवढे काही दिसत नाही. छोटी छोटी पिल्लं सुद्धा आहेत त्या मोरांची. असल्यामुळे एवढं काही दिसत नाही. मोरच आहे वेगवेगळ्या प्रकारचे. वाव, इथे ऑलमोस्ट सगळे असे मोरच आहेत. खूप सुंदर छान मोर आहेत. खूप जाळी असल्यामुळे तेवढे स्पष्ट ते दिसत नाहीत म्हणजे कॅमेऱ्यामध्ये. खूप सुंदर ओरडत आहेत छान मोर. मध्ये छान सांबार बसलेला आहे. हरिण सुद्धा आहे, खूप मोठा, फक्त तो लांब बसला आहे त्यामुळे मला इतकं झूम करता येत आहे. छान स्टॉप बघून झालंय ते मोराचं. आता आम्ही बग्गी स्टेशनवर थांबलोय. इथे नेक्स्ट बग्गी आली की आम्ही त्याच्यातून पुढच्या स्टॉपला जाऊ. केवढा होत नाही. इथे वाघ आहे आणि तो आता सगळ्यांची विश्रांती चालू आहे. बेंगॉल टायगर आहे, खूप भारी आहे. लांब बसलाय तो त्यामुळे काय एवढं जास्त शूट नाही करतायत. म्हणजे आता सगळे जरा आराम करायला लागले.
सिंह रोर केला त्याने, रोर करतोय, रोर करतोय, रोर करतोय. शेर तुला सांगतो, दोन शेर इथे पांढरा वाघ आहे जो छान पैकी पाण्यात बसलेला आहे. मस्त. आता दुपारची वेळ आहे त्यामुळे सगळे प्राणी झोपलेले आहेत, सगळे निवांत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला हे सगळे असे झोपलेले वगैरेच दिसत आहेत. पण ठीक आहे, दिसत आहेत. आता उठल, उठला उठला. वाव, पांढरा वाघ दगडावर बसेला जा. हाव, आई गेला कुठे? किती सुंदर. खाजवतोय तो आता चाललाय, तशी पळना तिकडे. चाललाय चाललाय चाललाय. वाव, किती सुंदर ना. वाव, वाघ. उनका नाही तो बघ त्याला ते भूक क्लिअर दिसत हिप्पोपोटामस. सुंदर पाण्यामध्ये घेतायत दुपारचा आनंद. एक पाण्यात गेलाय तो. थांब, निघेल निघेल. स्विमिंग करतो, स्विमिंग. दुपारचा आनंद घ्यायला लागलेत ते पाण्यात. शिवाना कसली मोठी आहे. मस्त आहे. किती मोठा आहे. आवाज बघ. आणि 3 माकडं चाललेली आहेत मागे बसून. आणि त्यांच्याबरोबर एक छोटीशी मगर सुद्धा आहे. किती क्यूट क्यूट कासव आहेत ते. वाव, हत्ती आहेत. क्यूट आहे. 4 हत्ती आहेत. इकडे नाचतोय थोडासा, वेविंग करतोय, नाचतोय. क्यूट आहे. किती नाचतोय बघ तो. तो नाचतोय, मस्त नाचतोय बघ तो. नाचायला लागलाय तो. भारी नाचतोय. हॅलो, आता आम्ही आलेलो आहोत 4th लोकेशनला, पद्मावती टेम्पलला. खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही मुखदर्शनच घेणार आहोत. बिकॉज कालचा खूप हेक्टिक डे होता, त्याच्यामुळे आज थोडेसे सगळे कंटाळेत, पण सगळे स्पॉट बघतायत. आता आमचा हा 4था आहे, त्याच्यामुळे मग सगळे बोलले की आपण मुखदर्शन तरी घेऊया असं. गर्दी आहे आता कारण की दर्शन बंद आहे. 7 वाजता मला वाटतं दर्शन ओपन होईल का? हो, 7 वाजता ओपन होईल. मस्त. आम्ही गजरा घेतला आणि आम्ही सगळ्यांनी गजरा घातलेला आहे. कसं वाटतं? मस्त गजरे आहेत आणि आम्ही आता घेतलेत ते गजरे. आता घेणार आहोत भेळ. वेगळी टेस्ट आहे, छान लागते. त्याच्यावर ना एक प्रकारची चटणी आहे, त्याच्यामुळे ना टेस्ट खूप वेगळी लागते, पण खूप मस्त आहे. 50 रुपयाला आंबे मिळत आहेत. तुम्हाला दाखवते त्याची क्वांटिटी किती आहे ते. 50 रुपयाला ही एक पूर्ण थैली आहे. ओ बापरे, हे बघा, ही अख्खं 50 रुपयाला आहे इकडे.
मी आंबे 50 रुपयाला एवढे. आणि आता ते कसे न्यायचे पालघरला माहिती नाही. कच्चे आहेत त्यामुळे जाऊ शकतात 28 तारखेपर्यंत. बघूया. इथे कोणीच होता नाही मी पुढे बसले तुम्ही सगळे मागे खूप बसले मस्त आहे भेळ. तेच आपण हे पुढे बसलेले ना इकडे या. मला नेहमी तिरुपतीची भेळ आवडते कारण की इकडचं ना टेस्ट थोडीशी वेगळी आहे. आणि त्यांची एक चटणी आहे ग्रीन कलरची, चटणी भारी लागली. ती एकदम. गाईज आम्ही चाललोय हॉटेल शोधायला. मी मी मस्त बसले तिकडे मौनी, आम्हाला हॉटेल बसले उत्कर्ष आणि यश बायका बसलेत सगळे हॉटेलमध्ये. आम्ही चाललोय हॉटेल नाही काय रेस्टॉरंट शोधायला. काय करा यार काय आम्ही आता चाललोय जेवायला. इथे टेबल 9 म्हणून एक रेस्टॉरंट आहे, जे चांगलं फेमस रेस्टॉरंट आम्ही 1-2 जणांकडून ऐकलं. सो आम्ही आता तिथेच चाललोय जेवायला. आणि आम्हाला मेन म्हणजे आम्हाला नॉनव्हेज खायचं आहे, त्यासाठी आम्ही चाललोय. सो लेट्स सी की आता आम्ही काय काय खाऊ आणि मज्जा करू. 9 असं रेस्टॉरंट आहे, तिकडे आता आम्ही पोहोचलेलो आहोत. फॅमिली रेस्टॉरंट आहे, छान आहे. बघूयात आता टेस्ट वगैरे कशी आहे, कारण की इकडे थोडंसं खाण्याचे थोडे प्रॉब्लेम्सच होतात. बघूया. आम्ही इथे आलेलो पण ते काहीतरी फॅमिली रूम देत आहेत काहीतरी सेपरेट. सो आम्ही हां चलेगा काहीतरी ते फॅमिली रूमचं करायला लागलेत. म्हणजे आता आम्ही एवढी जण आहोत तर एकत्रच बसतोय, नाही तिकडे सेपरेट आम्हाला टेबल घ्यायला लागले असते. सो इथे अशी एक फॅमिली रूम आहे, 2 टेबल आहेत. छान आहे, ॲम्बियन्स असं थोडंसं कोझी आणि छान एस्थेटिक आहे, छान वाटते. सो आम्ही आलेलो आहोत रेस्टॉरंटमध्ये आणि तिथे बसलेले आहेत आमची मम्मी लोक. चिकन खाएंगे ना. इथे नो रिॲक्शन चॅलेंज करतोय शूट आणि सगळेजण लेमन खातात. हाय मौनी. आता यशची पाहिजे. ह्याचं चांगलं झालंय. गोड आहे काय टेस्ट चांगले आहे. म्हणजे ठेवलेली आहे आणि ती खूप अशी टेम्पटिंग आलेली आहे. टेस्ट चांगले आहे, खूप मस्त टेस्ट आहे. बिर्याणी मागवलाय. आमच्याबरोबर छानपैकी एक गंमत झालंय असं की आम्ही जेवणाची ऑर्डर देत होतो आणि मी स्टार्टिंगला ऑर्डर देताना बोलली की दम बिर्याणी असं, बट त्याच्यानंतर रुपन्या बोलला की नाही टिक्का बिर्याणी हवी आहे. तर मग आम्ही टिक्का बिर्याणी सांगितलं आणि प्रॉन्स बिर्याणी सांगितली. पण त्यांना असं वाटलं की त्यांना तिन्ही बिर्याणी हव्या आहे. सो त्यांनी तिन्ही बिर्याणी आणल्या. प्रॉब्लेम इतकडे हा होतो की लँग्वेज बॅरियर येतो, थोडासा प्रॉब्लेम होतो. लँग्वेज त्यांना आपली त्यांची आपल्याला कळत नाही आणि हे सगळं होतं. सो आता आम्हाला एक्स्ट्रा बिर्याणी मिळालेली आहे, ती आता आम्ही पार्सल घेतोय. ठीक. आमचं जेवण झालेलं आहे, खूप टेस्टी जेवण होतं. मी रेकमेंड करेल की तुम्ही जर तिरुपतीला स्टे करत असाल किंवा तिरुपतीला येत असाल आणि तुम्हाला चांगलं नॉनव्हेज जेवण खायचं असेल तर टेबल 9 इथे तुम्ही जेवू शकतात. खूप छान जेवण आहे, चांगली टेस्ट आहे. तंदुरी इकडची खूप जास्त चांगली होती. सो तंदुरी नक्की ट्राय करा. टेबल 9.